महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा हा उपक्रम, या उपक्रमाअंतर्गत प्रशासकीय पालकत्व नावाची संकल्पना आपण राबवत आहोत आणि यामध्ये दिल्लीमध्ये कार्यरत असणाऱ्या मराठी अधिकाऱ्यांची महाराष्ट्रातील युवकांच्यासाठी जी काही भूमिका आहे, ज्या माध्यमातून युवकांच्या विकासासाठी मदत होईल, याला नजरेसमोर धरून नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र असणाऱ्या संवेदनशील अधिकाऱ्याची ही मुलाखत शृंखला, यामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे सन्माननीय गौरव जोशी सर, जे मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीमध्ये अवर सचिव म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांच्याबरोबरच आपले सगळं करिअर कट्ट्याच्या टीमचं मी स्वागत करतो. सर, मुलाखतीला सुरुवात करत असताना लॅटरल एंट्री हा पार्ट काय आहे, इंडस्ट्रियल एक्सपोजर कशा पद्धतीचं इथं उपयोगाला आलं, इथूनच आपण सुरुवात करावी असं मला वाटतं. म्हणजे लॅटरल एंट्री हा प्रकार जो आहे हा पूर्वी म्हणजे 2000 माझ्या मते मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीमध्ये याची संकल्पना अस्तित्वात आली की सरकारमध्ये थोडेसे टेक्निकली एक्सपर्ट लोक असायला पाहिजे की जे आपल्या एक्सपर्टाईजमधून जी रेग्युलर कामं आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी इंडस्ट्रीचं एक्सपोजर आहे किंवा जिथं टेक्निकल नो हाऊ आहे किंवा जिथं क्विक डिसिजन मेकिंग आहे याच्यावरती प्रभाव टाकता यावा, याच्यासाठी ही संकल्पना आली. ती बरेच दिवस ॲप्रुव्हलमध्ये राहिली राज्यसभेत किंवा लोकसभेत आणि म्हणजे मग अप्रूव्ह झाली त्यावेळी 2014-15 साली त्यांनी पहिल्यांदा ठरवलं की आता आपल्याला रिक्रुटमेंट करायची. मग ती रिक्रुटमेंट करता करता साधारणतः 2019 उजाडले, कारण पहिले 6 अधिकारी जॉईंट सेक्रेटरी म्हणजे संयुक्त सचिव या पोस्टवरती आले. मग त्याच्यानंतर माझी दुसरी बॅच की जी UPSCनी चालू केली, कारण UPSCने असं ठरवलं की आपण ही जी व्यवस्था आहे ही कशी योग्य रीतीने म्हणजे हँडल करता येईल, याच्यासाठी UPSCने त्याचे काही अशा पोस्ट काढल्या की स्पेसिफिक पोस्ट, त्या स्पेसिफिक पोस्टच्या अगेन्स्ट एक्सपिरियन्स आणि कुठल्या विभागात ती पोस्ट आहे याच्यानुसार मग त्यांनी या पोस्ट काढल्यानंतर त्याच्यावरती ॲप्लिकेशन्स मागवले गेले. ॲप्लिकेशन्स मागवल्यानंतर जे काय 550 किंवा 500 जे काय ॲप्लिकेशन आले असतील त्यातल्या 5 लोकांना UPSCने इंटरव्ह्यूने बोलून मग त्यांनी सांगितलं की आता तुम्ही सिलेक्ट झालेले, तुम्ही रुजू व्हा. अशा प्रकारे संकल्पना ही चालू झाली आणि आता सध्या चालू आहे. साधारणतः 3 बॅचेस येऊन गेले. आता सध्या ती स्थगित करण्यात आलेली आहे, कारण त्याच्यामध्ये थोडी काही इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे असं सरकारला वाटते. त्याच्यामुळे कदाचित पुढच्या काळामध्ये ते काढू शकतील की अजून ह्याच्या पुढं कशी ही लॅटरल एंट्रीची जी व्यवस्था आहे पुढे नेत आहे. बेसिकली याचा एम एकच आहे की इंडस्ट्रीमध्ये काम केलेला माणूस जेव्हा मंत्रालयात येऊन काम करतो त्यावेळी त्याला बॅकग्राऊंड सगळी माहिती असते की काय चालू आहे इंडस्ट्रीमध्ये आणि काय आपल्याला कमतरता आहे आणि ती कशा पद्धतीने आपल्याला ती मधली जी गॅप आहे ती आपल्याला भरून काढता येईल. त्याच्यामुळे ही व्यवस्था त्यांनी चालू केली आणि ही चांगला रिझल्ट्स पण देते, कारण मंत्रालयामध्ये पण याचा उपयोग होतोय. कारण आपल्याला जे रेग्युलर काम आहे ते तर मंत्रालयात सगळ्यांना माहिती आहे कसं करायचे, पण जी गॅप होती ती भरून काढण्यासाठी आता सध्या याचा चांगला उपयोग होतोय. या इंटरव्ह्यूमध्ये इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स तुमचा जो होता तो नेमका कोणता उपयोगाला आला, याबद्दल थोडं आता मी जेव्हा म्हणजे आता ही स्पेसिफिक पोस्ट आहे, जसं मी सांगितलं अशा बऱ्याचशा मंत्रालयांमध्ये वेगवेगळ्या पोस्ट काढल्या आहेत. आता जर तुम्ही बघितलं माझी जी पोस्ट होती त्याच्यामध्ये त्यांना मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधला एक्सपर्ट हवा होता की ज्याला साधारणपणे इंडस्ट्रीमध्ये नॉलेज आहे, त्यांनी सिग्निफिकंट काम केलेलं आहे, त्यांनी इंडस्ट्री 4.0 वगैरे बघितलेलं आहे किंवा त्यांनी डाईज मोल्डिंग किंवा जे डिझाईन रिलेटेड ॲस्पेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये बघितलं आहे, लॉजिस्टिक सप्लाय चेनचं नॉलेज आहे. तर त्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग स्पेस कशी वाढतीये, मेक इन इंडिया कसं बनवता येईल, मेक इन इंडियाबरोबर मेक फॉर द वर्ल्ड कसं बनवता येईल, या सगळ्या विचारांचा अभ्यास करून त्यांनी ठरवलं की आपल्याला असे लोक जे UPSCचे पण सिलेक्शन करतात त्याच्या मागं त्यांची बरीच मोठी रिसर्च असतो आणि मग त्याच्यामधून त्यांनी ठरवलं की असे एक्सपर्ट्स आपण आणले की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर पण आहे, एज्युकेशनमध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे थोड्याफार प्रमाणात. परत त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की हे मेक फॉर द वर्ल्ड कसं करता येईल, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी ही पोस्ट माझ्यासाठी काढली. तशीच अशा वेगवेगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या वेगवेगळ्या मंत्रालयात काढण्यात आल्या. कुणी डॉक्टर आहे, कुणी लॉयर आहे, कुणी जर पाहायला गेलं तर बँकिंगमध्ये स्पेशालिस्ट आहे, कुणी पाहायला गेलं तर बँक्रप्सी कोडमध्ये स्पेशालिस्ट आहेत. असे वेगवेगळे स्पेशालिस्ट जे आहेत ते स्पेशालिस्ट आणून तिथे ठेवलेले आहेत की जेणेकरून ते काम जे आहे ते योग्य रीतीने आणि फास्ट होईल. सरकारचं आता सध्या मेन जो काम बघण्याचं जो हे आहे की आज जर काम आलं तर ते पुढं कसं नेता येईल, त्याचं पुढं उद्या काय करता येईल, परवा काय करता येईल, त्याच्या 5 वर्षात काय करू आपण, हा जो आता जो
आपल्याकडे मोठा पॉलिसीचा जो काम चालू आहे, त्याच्यामुळे आता सध्या या अशा प्रकारच्या पोस्टची फार गरज आहे. इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट हा जो भाग आहे त्यात हेवी इंडस्ट्री एक हम्म. मोठा भाग आहे जो देशाच्या इकॉनॉमीवर फार मोठा इम्पॅक्ट करत असतो. बरोबर. तुम्ही कॉर्पोरेटमध्ये असूनही हे बघितलेलं आहे आणि मंत्रालयातून तुम्ही त्यासाठी आता पॉलिसी बनवताय त्याच्यावरती. तर नेमकं भारताची जी वाटचाल आहे ती कशा दिशेनं चालू आहे हेवी इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये, आणि येणाऱ्या काही वर्षांमध्ये भारत हा फक्त मॅनपॉवर प्रोव्हाइड करणारा देश राहील की इंडस्ट्रीमध्ये काही वेगळं बदल आपल्याला अपेक्षित आहे? हे अतिशय उत्तम प्रश्न विचारला तुम्ही, कारण सरकारचं जे काम आता चालू आहे ते फक्त आत्ता आपण काय करतो हे न बघता 2030 मध्ये आपल्याला कुठे जायचं आहे ते झालं आपलं शॉर्ट टर्म व्हिजन किंवा मिड टर्म व्हिजन, आणि 2047 मध्ये आपल्याला कुठे जायचं आहे. आपण जर आपला जो एम ठेवलाय तो 2047 साली विकसित भारत जर आपण बघायचा असेल आपल्याला, तर विकसित भारताकडे यायचं असेल तर 2030 मध्ये आपण काय लेवलला असलं पाहिजे, त्याच्यासाठीची जी प्रिपरेशन आहे ती आत्ता चालू आहे. म्हणजे आता सरकारचं म्हणजे हेवी इंडस्ट्रीमध्ये 3 जागा आहेत. एक म्हणजे ऑटोमोटिव्ह, म्हणजे जे आपल्या व्हेकल्स असतात त्याच्याबद्दल ऑटोमोटिव्हमध्ये, आणि स्पेशली आता एवढे नवीन नवीन गोष्टी तुम्ही बघत असाल की एक म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल, दुसरं म्हणजे हायड्रोजन फ्युएल सेल व्हेकल्स, परत त्याच्यानंतर येतं इथेनॉल ब्लेंडिंग, परत त्याच्यानंतर येतं हायब्रिड तर आता सगळ्यांनाच माहिती आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या करतायत ह्या आपण कशासाठी करतोय, तर ते म्हणजे नेट झिरोचं जे टार्गेट आहे आपलं 2070 साली भारताला नेट झिरो व्हायचं, आणि नेट झिरो व्हायचं असेल तर आपल्याला आपले कार्बन इमिशन्स कमी करायला पाहिजे. तर ऑटोमोटिव्ह सेक्टर, ट्रान्सपोर्ट सेक्टर हा 18% साधारणपणे एमिशन्स एमिट करतो. तर मग ह्या 18% आपण काय करणार हे ठरवतो आपण. मग त्याच्यानंतर झालं हेवी इलेक्ट्रिकल. आता हेवी इलेक्ट्रिकल आपण जेव्हा वापरतो, आपले जे अप्लायन्सेस आहेत किंवा स्विच गिअर्स आहेत किंवा ट्रान्सफॉर्मर्स आहेत, याच्यामध्ये आपली एनर्जी एफिशियन्सी आपण जर वाढवली तर आपण जी वीज वापरतोय ती कमी लागेल. आपण पूर्वी वापरत होतो नॉर्मल बल्ब, आपण आणले एलईडी मुळे आपल्याला सिग्निफिकंटली रिडक्शन आलं. तशाच प्रकारे जर आपली जी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट जे आपण कन्झ्युमर्स आपण जास्त बघत नाही, पण जे मोठ्या मोठ्या ग्रिड्समध्ये लागतात, की जेव्हा आपण विद्युत डिस्ट्रीब्युशन करतो किंवा इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन करतो, त्या ठिकाणी हे मोठे मोठे जे इलेक्ट्रिकल पार्ट्स आहेत ते वापरले जातात. त्याचं जे एनर्जी एफिशियन्सी आहे ती कशी आपल्याला मेंटेन करता येईल त्याच्यावरती फोकस आहे. परत त्याच्याशिवाय भारताला मेक इन इंडिया पण करायचंय. मेक इन इंडिया आपण जेव्हा करणार आहे त्यावेळी आपल्याला भारतामध्ये त्या गोष्टी बनायला पाहिजे, टेस्ट व्हायला पाहिजे, आणि त्या वापरून आपण त्या परदेशात एक्सपोर्ट पण केल्या पाहिजे. हे दिसायला तर आपल्याला अतिशय सोपं दिसतं की काय बनवायचं, टेस्ट करायचं आणि पाठवायचं, पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण जेव्हा बघतो त्यावेळी फर्स्ट म्हणजे आपण आपल्या समोर जो मोठा कॉम्पिटिटिव्ह आहे तो म्हणजे चायना, की जो वर्ल्डची फॅक्टरी आहे की त्याच्याकडे सगळंच आहे, त्याच्याकडे काही कमी असं नाहीच आहे. तर आपण पहिल्यांदा काय ठरवतोय, आपण ज्या गोष्टींमध्ये आपल्याला गॅप दिसतेय की जिथं भारताला आता पुढे चान्स आहे, कारण आता सध्या सगळ्यांची पॉलिसी अशी झाली की इंडिया +1, म्हणजे इंडिया बरोबर कोणीतरी दुसरं असावं, म्हणजे इंडिया तर असायलाच पाहिजे. मग इंडियामध्ये असायला पाहिजे तर मग सगळं मॅन्युफॅक्चरिंग एकाच दिवसात होऊ शकत नाही, ते आपल्याला हळूहळू करायचे. एक म्हणजे आपण करणार आधी असेंब्ली करू शकतो, जसं मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आता पार्ट्स आला करून मोबाईल बनतोय, तसाच पद्धतीने जेव्हा हेवी इलेक्ट्रिकल किंवा हेवी मशीन टूल्स, हा तिसरा जो आमच्या मिनिस्ट्रीमध्ये भाग आहे की मशीन टूल्स किंवा कॅपिटल गुड्स जे असतात त्याच्यामध्ये पण पार्ट्स मागून त्याची आपण असेंब्ली करून टेस्टिंग करून त्याची टेस्ट फॅसिलिटी आपल्या इथे तयार करून मग आपण परदेशाच्या मार्केटला आपण एक बाजारपेठ आपण ओपन करू. म्हणजे आपलं कन्झम्पशन तर भारताचं एवढं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भारत सरकारचा हा मेन आहे की एम आहे की आपल्याला जिथं आपला जो इंडस्ट्रियलिस्ट आहे तो पहिल्यांदा विचार करतो मी आज जर पैसे टाकले तर मला किती रिटर्न मिळेल, आणि जिथं त्याला दिसतं रिटर्न्स मिळत नाही तिथं तो पैसे टाकत नाही. मग भारत सरकार हेवी इंडस्ट्रीमध्ये असताना ते काय करतात की ते म्हणतात ठीक आहे आता तू पैसे टाकू शकत नाही, आम्ही ईव्ही इन्सेंटिव्ह देतो की जेणेकरून लोक पैसे घेतील, की जेणेकरून आपली जी नॉर्मल गाडी आहे आणि जी ईव्हीची जी टू व्हीलर आहे याच्यातली प्राइस पॅरिटी आहे, की जेणेकरून कंझ्युमरला गेलं तर तो म्हणेल अरे दोन्ही सेम प्राइस आहे तर मी घेऊ शकतो. हे झालं म्हणजे डायरेक्ट इन्सेंटिव्ह, सबसिडी म्हणतो. दुसरा असतो पर्याय म्हणजे PLI, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह. म्हणजे जर भारतामध्ये जर एवढं मोठं प्रोडक्शन आपण तयार केलं आणि ते प्रोडक्शन तयार केल्यानंतर जर ते सेल झालं तर त्या सेल्सच्या प्रपोर्शननी तुम्हाला सरकारकडून इन्सेंटिव्ह मिळतो. अशा साधारणतः 15 ते 16 स्कीम भारत सरकारने काढलेल्या आहेत. त्यातली एक स्कीम आमच्या मंत्रालयात आहे ती म्हणजे PLI ऑटो आणि ऑटो कॉम्पोनंट. या ऑटो कॉम्पोनंट्समध्ये जर कोणी हायड्रोजन फ्युएल सेलमध्ये जर इन्व्हेस्ट करत असेल तर त्याला 18% पर्यंत इन्सेंटिव्ह देतो. जर कोणी नॉर्मल आपले PLIचे जे पार्ट्स बनवायचे जे भारतात आपल्याला कॉम्पिटिटिव्हली बनून
ग्लोबल चॅम्पियन बनायचे आपल्याला, तर त्याच्यासाठी 13% इन्सेंटिव्ह मिळतो. मग हे बनतात मॅन्युफॅक्चरिंग साईडचे इन्सेंटिव्ह, ते कंझ्युमरला मिळत नाही, ते कंपनीला मिळतात की जेणेकरून त्यांचा जो ROI मधला जो गॅप आहे, की पैसे जर मला कमी पडत आहेत स्वतः इन्व्हेस्ट केले तर सरकार तिथं येतं आणि ते पैसे सरकार टाकतं की जेणेकरून भारतामधली इन्व्हेस्टमेंट वाढते. म्हणजे सरकारने 25,000 करोडची ही स्कीम बनवली आणि प्रायव्हेट सेक्टरने त्याच्यामध्ये 65,000 करोड टाकले. सरकारचे 25, प्रायव्हेटचे 65, टोटल किती मोठं. म्हणजे सरकारने जर थोडी जरी एंट्री केली तर प्रायव्हेट सेक्टर कुठंपर्यंत जाऊ शकतो. याची हे PLI स्कीम्स हे चॅम्पियन्स बनवायचे की भारताला 5 वर्षामध्ये 2030 पर्यंत आपल्या इथून पार्ट्स एक्सपोर्ट होणारच, हे आपलं एम आहे. तर त्या पद्धतीने आता सध्या वाटचाल चालू आहे की मेक इन इंडिया बनवायचं आणि मेक फॉर द वर्ल्ड कडे जाण्यासाठी आपल्याला काही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स करायचे असतात. तर ते फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्सचं पण आता सध्या काम चालू असतात की त्याच्यावरती पण कुठला कंट्री आपल्याला काय मागतो आणि आपण त्याला काय देऊ शकतो, तर याच्यावरती एक निगोशिएशन चालू असतात. काय सर, हे झालं इंडस्ट्रियल पॉलिसी डेव्हलपमेंटचा भाग आहे ज्याच्यावर आपण करत आहोत. बरोबर. पण आता प्रत्येक इंडस्ट्रीमधला एक महत्त्वाचा भाग आहे, तो आहे स्किल्ड मॅनपॉवर. हा एक इश्यू आहे आणि आपण भारतामध्ये देखील भारताबाहेर आपली मॅनपॉवर जावी स्किल यासाठी प्रयत्न करतो. तर यासाठी आपल्या इंडस्ट्रीकडून काही वेगळ्या नियोजन चालू आहेत, कारण अकॅडमिक इंडस्ट्री लिंकेज जो म्हणतो आपण, जो प्रोग्राम कित्येक वर्ष सुरू आहे पण रिझल्ट अजून तिथपर्यंत येत नाही. तर इंडस्ट्रीचं एक्सपोजर घेऊन तुम्ही ज्यावेळेला त्या पदावर आहात किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये आहात, तर या दृष्टीने काही स्पेशल सजेशन आपण दिले किंवा त्या दृष्टीने काही काम चालू आहे? हे खूप चांगला प्रश्न विचारला, कारण यावेळेचं जर बजेटचा स्पीच तुम्ही पाहिला असेल तर बजेटचा स्पीच हे सांगतो की भारताची सध्याची सगळ्यात मोठी गरज आहे ती म्हणजे स्किल्ड मॅनपॉवर. जर तुम्ही बजेट सेशनमध्ये पाहिलं असेल तर त्यांनी एक स्कीम पण लॉन्च केली याच्या बाबतीत की आपले जे युवक आहेत की त्यांना इंटर्नशिप कशी मिळू शकते इंडस्ट्रीमध्ये. तर त्या स्कीमचा काही आता भाग त्यांनी चालू केला, त्याच्यात काही मुलांना इंटर्नशिप पण मिळाली. तर हे सगळं कशासाठी चालू आहे, कारण हे पुढचे जे 5 ते 7 वर्ष आहेत हे खूप वेगवेगळ्या ट्रान्झिशन्समधले आहेत. म्हणजे आपल्यासमोर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, आपल्यासमोर इलेक्ट्रिक व्हेकल आहे, आपल्यासमोर हायड्रोजन फ्युएल सेल आहे. आपण जे पूर्वी करत होतो तेच करत राहिलो तर कदाचित आपण कॉम्पिटिटिव्ह राहणार नाही. आपल्याला नवीन नवीन साधनं शोधली पाहिजेत की जेणेकरून आपण त्या टेक्नॉलॉजीमध्ये आधीच उतरलो तर आपल्याला त्याची माहिती पण लवकर होते आणि त्याच्यानंतर आपल्या देशाला पण त्याचा फायदा होतो. मग ह्याच्याच आणि हे काम कसं होऊ शकतं, आपले जे युवक आहेत त्या युवकांनी जर त्या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली की कुठं इंडस्ट्रीमध्ये काम चालू आहे. कारण आता सध्या आपल्या इंडस्ट्री आणि अकॅडमिक्समध्ये गॅप आहे की अकॅडमिक्स जे शिकवतं ते इंडस्ट्रीला विचारलं तर ते म्हणतात असे लोक आम्हाला नको आहेत, आम्हाला परत त्यांना शिकवावं लागतं. आणि जर इंडस्ट्रीला विचारलं की म्हणजे अकॅडमियाला विचारलं तुम्ही की तुम्हाला इंडस्ट्रीला पाठवायचंय पण तुम्हाला हे आहे, तर ते म्हणतात आम्हाला टेस्टिंग कसं करायचं, आम्हाला ऍक्च्युअल काय आहे याच्यामध्ये प्रॅक्टिकली कसं करावं, याच्यामध्ये गॅप. ही गॅप कोण भरून काढू शकतं, तर आपले जे ट्रेंड युवक आहेत ते जर इंडस्ट्रीमध्ये त्यांना ती संधी मिळाली तर ते ह्या जे गॅप आहे भरून काढू शकतात. तर त्याच्यामुळे ही स्कीम काढण्यात आली आणि ही स्कीम माझ्यामध्ये एक गेम चेंजर आहे. कारण आता आपण बघतोय हे मुलं इंटर्नशिपला गेलेली आहेत 6 महिन्यानंतर. मी स्वतः ह्या पॅटर्न मधून स्वतः इंजिनिअरिंग केलं, सँडविच कोर्स म्हणतात त्याला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, की तुम्ही 3rd इयर इंजिनिअरिंगचं पहिलं सेमिस्टर 6 महिने तुम्ही इंडस्ट्रीमध्ये असता आणि 4th इयरचं लास्ट सेमिस्टर ते 6 महिने तुम्ही इंडस्ट्रीमध्ये असता. आणि जेव्हा मी पाहिलं माझे काही बॅट्समॅनचे नॉर्मल मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतात आणि मी जे ज्या पद्धतीने केलं, मला जाणवला फरक की इंडस्ट्रीमध्ये जी रिक्वायरमेंट आहे आणि जेव्हा तुम्ही व्हॉट इज सीइंग इज बिलिव्हिंग म्हणतात की जे तुम्ही बघता ते तुमच्या डोक्यामध्ये फिट होऊन जातं. त्याच्यामुळे ही जी मुलं जी इंटर्नशिपला जाणार आहेत त्यांनी जर ते प्रॉडक्ट किंवा ती जी गोष्ट जी इंडस्ट्रीमध्ये करतायत ती बघितली तर त्यांना जेव्हा शिकायला येते त्यावेळी त्यांना काहीच अवघड जाणार नाही. त्यांना क्लिअर असेल की मला पुढं काय करायचं. हा एक पर्याय झाला. दुसरा पर्याय म्हणजे आता वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज ज्या आहेत त्या पण स्किल डेव्हलपमेंटवरती काही ना काहीतरी थोडंफार काम करत असतात. स्किल मिनिस्ट्री ही एक वेगळा भाग आहे, एज्युकेशन मिनिस्ट्री ही एक वेगळी मिनिस्ट्री आहे आणि परत प्रत्येक मिनिस्ट्री समजा सेमीकंडक्टर असेल, इलेक्ट्रिकल गुड्स असतील किंवा MHIचे पार्ट्स असतील मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीचे, तर त्या ठिकाणी पण असे पॅक्स बनवले जातात की ज्याच्यामध्ये लेव्हल 6 नावाचा प्रकार असतो. लेव्हल 6 म्हणजे काय असतं की जे लेव्हल 6 म्हणजे आपला जो लेवल 1 2 3 4 5, 1 म्हणजे एकदम बेसिक लेवल, हा, आणि लेवल 2 म्हणजे त्याच्यावरची लेवल, लेवल 6 म्हणजे हाय लेवल की जिथं तुम्हाला ते नवीन शिक्षण घेऊन जर तुम्ही ते अंमलात आणलं तर ह्याच्यासाठी मिनिस्ट्री पण आमची त्याच्यामध्ये
पूर्वी त्यांनी ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये आमची एक ASDC नावाची एक संस्था आहे, ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल, सेक्टरल स्किल काउन्सिल. तर त्याच्यामध्ये हे पॅच डेव्हलप केले जातात आणि ऑटो इंडस्ट्रीमध्ये जाऊन ही पॅच डेव्हलप केल्यानंतर मुलं त्या वेबसाईटवरती जाऊन अप्लाय करतात आणि मग त्यांना तिथं प्रशिक्षण मिळतं. तर हे मोठ्या प्रमाणात आता हळूहळू वाढत जाईल असं मला वाटतं. मुलांनी उद्योजक बनावं हे एक स्वप्न दाखवण्यासाठी पण काही वेगळे प्रयत्न चालू आहेत का मिनिस्ट्रीकडून? स्टार्टअप इंडिया हा त्याच्यावरती एक मोठा प्रकल्प जो भारत सरकारने काढलेला आहे, तो आमच्या मिनिस्ट्रीमध्ये नाही आहे बेसिकली. पण बेसिकली जर तुम्ही मी जे म्हणजे भारी उद्योग मंत्रालय जर बघितलं तर त्याच्यामध्ये EVs मध्ये जर आपण भारतात पाहिलं तर ज्या कंपन्या पुढे आहेत त्या सगळ्या स्टार्टअप्स. मग पहिल्यांदा असं वाटतं की मग स्टार्टअप्स जर हे सगळं करू शकतात तर एवढे दिवस का मागे पडले? कारण ह्याचं हे होतं की आपल्याला ते एक्सपोजर हवं असतं किंवा जो आपल्याला त्यांना जो मदत हवी असते ती स्टार्टअप इंडियामुळे त्यांना तयार झाली, की त्यांना कुठलेही रेग्युलेशन जे आहेत ते एका सिंगल विंडो थ्रू त्यांना मिळायला लागले. आणि स्टार्टअप्सचा एक महत्वाचा म्हणजे स्टार्टअप्समध्ये जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यांचा जो ॲजिलिटी जो प्रकार असतो, की आपण किती चपळाईने चेंज करू शकतो एखादी गोष्ट, ती स्टार्टअप ज्या पद्धतीने करू शकतात मोठी कंपनी करू शकत नाही. कारण मोठ्या कंपनीमध्ये तुम्ही खाली एक वर्कमॅन असतो, मग त्या सिनियर वर्कमॅन असतो, मग एक मास्टर वर्कमॅन असतो, मग हे झाले वर्कमॅन, त्याच्यावरती असतो एक इंजिनियर, तो नुकताच जॉईन झालेला असतो कॉलेजमधून, तो स्वतः शिकत असतो, मग त्याच्यानंतर असतो त्याचा सिनियर इंजिनियर, मग असतो एक अजून एक डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, मग डेप्युटी मॅनेजर, सिनियर मॅनेजर, असे लेवल असे 12 पर्यंत जातो. ही जेव्हा हायरार्की तुमची तयार होत जाते त्यावेळी डिसिजन मेकिंग स्लो होत जातं. कारण कंपनी एवढी मोठी झालेली असते की प्रत्येक गोष्टीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर जाऊन बघू शकत नाही. स्टार्टअपमध्ये काय, कंपनी छोटी असते, मॅनेजिंग डायरेक्टर हाच ती गोष्ट बघत असतो, त्याच्यामुळे तो डिसिजन जे घेतो ते फार पटकन मिळतात. याच्याशिवाय बाहेरच्या ज्या कंपनीज आहेत किंवा सॉफ्ट बँक तुम्ही ऐकलं असेल जपानची, ते फंडिंग द्यायला बसलेले आहेत. तुम्ही प्रोजेक्ट आणा, आम्ही तुम्हाला फंडिंग देतो, पण त्यांना चांगले प्रोजेक्ट्स हवेत. आता ते हवेत म्हणजे आपल्या सगळ्यांनाच प्रोजेक्ट्स करायचे, पण ते चांगले प्रोजेक्ट मिळवायचे असेल तर मार्केटचा साईज किती आता कोणता कॉम्पिटिटर किती काय बनवतोय ह्याचं जे अनालिसिस करून जेव्हा स्टार्टअप्स प्रेझेंट करतात तर त्यांना फंडिंगची काहीच कमतरता नाही. त्याच्यामुळे स्टार्टअप हा भाग आता वाढतच चाललेला आहे आणि अजूनही तो वाढतच जाईल असं माझं म्हणणं. आणि हे स्वतः एम्प्लॉयमेंट जनरेटर आहे. कंपन्यांमध्ये एम हा असतो की कसं कमीत कमी लोकांमध्ये जास्तीत जास्त काम निघेल, माणूस न घेता काम कसं निघेल. स्टार्टअप्समध्ये काय, दीज आर एम्प्लॉयमेंट जनरेटर, त्याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर खूप मोठा आहे. त्याच्यामुळे स्टार्टअप्सला खूप मोठं चांगले दिवस आहेत असं माझं म्हणणं. एक प्रश्न थोडासा, तुम्ही जो आता बोलता हायरार्की बद्दल बोललात, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची पद्धत कॉर्पोरेट स्ट्रक्चर मधलं टार्गेट ओरिएंटेड असते आणि ते अचीव्ह करावी लागते आपल्याला. इथं ज्या वेळेला तुम्ही मंत्रालयामध्ये जॉईन झाला तेव्हा मंत्रालयामध्ये हा बदल जाणवतो का? विशेषतः आपण एक शब्द वापरायचो, लाल फितीचा कारभार म्हणायचा, म्हणजे ते लवकर जात नाही, पुढे सरकत नाही, हा एक शब्द बोलला जायचा. तर या बदलत्या भारतामध्ये नेमकी प्रशासकीय व्यवस्था कशी काम करते असं वाटतं तुम्हाला? इंडस्ट्रीतला माणूस मंत्रालयाच्या कल्चरमध्ये तुम्हाला सेट व्हायला किती वेळ? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला दोन्ही हे वेगवेगळे पूरक व्यवस्था आहे असं मला म्हणतंय, की इंडस्ट्रीचं काम हे आहे की जे सरकारकडून एफर्ट्स न घेता स्वतः बिझनेस कसे करू शकते, आणि सरकारचं काम असं आहे की इंडस्ट्री पूरक व्यवस्था कशी बनवता येईल की जेणेकरून इंडस्ट्री त्यांचं काम स्वतः करेल. मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्सिमम गव्हर्नन्स, की आपल्याला कमीत कमी इंडस्ट्रीला एफेक्ट करता त्यांच्यावरती त्यांना योग्य अशा पॉलिसीज आपण तयार करून कशा पुढे येऊ शकतो. आता भारत सरकारमध्ये ऑफिस इम्प्लिमेंट जेव्हापासून झालं तेव्हापासून डिसिजन मेकिंग मध्ये एवढी स्पीड आलेला आहे की फाईल नेणं आणणं, ह्या टेबलवरून त्या टेबलवरती असं स्टेटस कुठं आहे, ती फाईल कुठे शोधायची, हे सगळं निघून गेलंय भारत सरकारमध्ये. आता सगळं ऑफिस मध्ये पोर्टलवरती दिसतं. टेक्नॉलॉजी, आपला भारत सरकार आता फार टेक्नॉलॉजी ओरिएंटेड, डेटा ओरिएंटेड झालेला आहे की ज्याच्यामुळे कुठली फाईल कुठं आहे सगळ्यांना माहिती असतं, ती कुणाकडे थांबलेली आहे. ती त्याच्यामुळे ती थांबलेली असेल आणि महत्वाची फाईल असेल तर सगळ्यांनाच माहिती असतं की आता इथं आहे, याच्या पुढे काय करायचं. त्याच्यामुळे तो भाग जर आपण बघितला तर टेक्नॉलॉजिकली आता भारत सरकार बरंच पुढे जायला लागले, पण अजूनही भरपूर कामं करू शकतात की जेणेकरून हे जे वेगवेगळ्या मंत्रालयामधलं जे प्रोजेक्ट कोऑर्डिनेशन आहे ते खूप चांगलं होईल. आणि जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये बघितलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काही इंडियन कंपनीज आहेत, त्यांचं स्ट्रक्चर हे भारतीय सरकार
किंवा आपल्या कल्चरनुसार जे हेररकी आहे, आपल्या घरात पण आपण जर बघितलं तर आपल्या वडिलांचं किंवा आपल्या जे सगळ्यात मोठे आहेत त्यांचा आपण आदर देतो आणि ते म्हणतात ते आपल्या आई वडिलांना सांगतात, आई वडिलांकडून ते खाली येते. जशी न्यूक्लिअर फॅमिलीला फार लवकर डिसिजन घेता येतात पण त्यांना जी व्यवस्था आहे सगळं स्वतःच करावं लागतं. तसाच प्रकार आहे हा, की आता ज्या प्रायव्हेट सेक्टर आहे त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग फास्टर आहे. डिसिजन मेकिंग फास्टर आहे कारण प्रत्येकाला अकाउंटेबिलिटी आहे. जर काम नाही झालं तर त्या माणसाच्या वरती एक तलवार असते की काम का झालं नाही. तसंच सरकारमध्ये पण आजकाल व्हायला लागले की काम होत नाही तर का होत नाही, काय इश्यू आहे की ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्याच्यामुळे माझ्या मते आता भारत बदलत चाललेला आहे आणि हा बदलणारा भारत अजून काही दिवसामध्ये 2030 पर्यंत अजून खूप वेगळ्या लेवलला जाईल आणि आपलं जे स्वप्न आहे विकसित भारतचं ते नक्कीच पुढे जाऊ शकतं असं मला वाटतं. सर, जसं की आपण सांगितलं की आपल्याला फ्युचरमध्ये भरपूर सगळी अपॉर्च्युनिटी ॲज अ यूथ स्टार्टअपसाठी. सो एक ग्राउंड लेवलपासून म्हणजे एक कम्प्लीट स्टार्टअप बनेपर्यंत विद्यार्थ्याने कोणाला अप्रोच करावा, रिच आउट कसा करावा आणि त्याची नेमकी स्ट्रॅटेजी कशी असेल? आता पहिली गोष्ट म्हणजे स्टार्टअप चालू करायचं म्हणजे तुमच्या मनात एक आयडिया पाहिजे की धंदा काय करायचा, बिझनेस काय करायचा. कारण मोस्टली आत्ताचे जे बिझनेस आहेत दोज आर ओरिएंटेड फिनटेक किंवा ॲप ओरिएंटेड बिझनेसमध्ये आहेत की स्वतःचा बिझनेस न करता दुसऱ्याची जी व्यवस्था आहे ती वापरून त्याच्यामध्ये ज्या गॅप्स आहेत त्या भरून काढण्याचं काम सध्याचे स्टार्टअप्स करतात. आणि हेच काम जे आहे आता AI मुळे अजून सोपं होत जाणार आहे. परत त्याच्याशिवाय आता जे भारताचं जे मेक इन इंडिया धोरण आहे, कारण स्टार्टअप्स आता जर आपण बघितले तर इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये स्टार्टअप चांगले आहेत पण कॅपिटल गुड्समध्ये हवे तेवढे स्टार्टअप नाही कारण काय व्हॉल्यूम कमी आहे आणि व्हरायटी खूप आहे. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी पैसे टाकायचे असतील, एखाद्या स्टार्टअपला कुठल्याही बिझनेसमधला तुम्ही विचारलं तर पैसे किती टाकायचे इथून सगळी सुरुवात असते. आणि पैसे टाकायचे असतील, स्वतःचे पैसे टाकणार असेल तर माणूस 10 वेळा विचार करतो की टाकू की नको, नक्की फायदा होईल की नाही. तर आता सध्या EV सेक्टरमध्ये ज्यांनी पूर्वी पैसे टाकले त्यांनी ते अजूनही ब्रेक इव्हन झालेले नाही. ब्रेक इव्हन म्हणजे काय की तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट टाकली त्याचा व्हॉल्यूम अजून एवढ्या लेवलला गेला नाही की तुम्ही प्रॉफिट बनवू शकाल. आणि ही जे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत ह्या हळूहळू जेव्हा वाढत जातील त्यावेळी तुमची आधीची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती रिकवर होऊन तुमचा हळूहळू प्रॉफिट आहे. हे जे मॅन्युफॅक्चरिंगचे जे प्रोजेक्ट्स असतात ते लॉंग टर्म, इट टेक्स लॉंग टाइम फॉर देम टू रिकवर द मनी. आणि त्याच्यामुळेच आपल्याला अशा ठिकाणी एंटर करायचं आहे, जर युवकांना एंटर करायचं असेल की जिथं आता ओला कंपनी किंवा ॲथर कंपनी किंवा अजून वेगवेगळ्या कंपनीज आहेत. इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये सर्व्हिस हा मोठा इश्यू आहे की चांगली सर्व्हिस कोण देऊ शकेल की ज्याला ते सॉफ्टवेअर कळतंय, त्याच्यामध्ये प्रत्येक पैलू कळतोय आणि जो युजर आहे त्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मिळेल. तर आता सध्या ह्या गोष्टींकडे लक्ष देणं महत्वाचं आहे कारण गाडी तर बनवली एकाने, आता तो बिझनेस त्यांनी कॅप्चर केलेला आहे. तुम्ही आता गेले तर कदाचित तुम्हाला वेळ लागेल तो कॅप्चर काय तोपर्यंत तो अजून मोठा होईल. तर तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी काय असतात की जिथं आता सध्या डिमांड आहे त्या ठिकाणी आपण काय करू शकतो की सर्व्हिस बिझनेसमध्ये काय करू शकतो. परत त्याच्याशिवाय जे कॉम्पोनंट मेकिंग आहे, कारण मेन कॉम्पोनंट तर सगळे गाडीमध्ये आता बनवायला चालू केले पण त्याचे सब लेवल म्हणजे लेवल 1, लेवल टायर 0, टायर 1, टायर 2 असे 3 सप्लायर असतात. टायर 0 म्हणजे अगदी ते असेंब्ली करण्यासाठी जे मेन प्रोडक्ट असं चाक आणलं आणि ते लावलं. पण चाकाची जी असेंब्ली आहे त्याच्यामध्ये जे आतली रिम आहे, मग त्याच्यातले पार्ट्स आहेत, मग त्याच्या स्टील पासून ते बनवणं, तर ह्या लेवलपर्यंत आता भारत हळूहळू जायला लागलेला आहे. तर तिथं स्टार्टअप्सला खूप चान्स आहे कारण जे पार्ट्स भारतामध्ये आता बनत नाहीत आणि जे परदेशात बनत आहेत आणि आपल्या OEMsला पाहिजे की कुठेतरी मला बनवून द्यायचं. तर ह्या ठिकाणी त्याच्यासाठी आता खूप मोठं दालन उपस्थित होणार आहे कारण व्हॉल्यूम वाढतच जाणार आहे गाड्यांचा. आणि व्हॉल्यूम वाढला म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला परदेशातून मागून ते इथं इम्पोर्ट करून इथं विकेपर्यंत त्याची किंमत वाढत जाते. जरी चायना रॉ मटेरियलवरती सबसिडी देत असेल तरी भारतामधल्या मॅन्युफॅक्चररनी जर ते बनवले तर अवेलेबिलिटी फार पटकन असते. आपल्या इथं बिझनेसमध्ये व्हेरिएशन असतात की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपल्याला सगळ्यांना गाड्या हव्या असतात आणि जुलै ऑगस्टमध्ये कुणाला गाडी नको असते, पावसाळा चालू झालेला असतो. तर त्यावेळी आपल्याला धंदा कमी करता आला पाहिजे आणि जेव्हा हवा आहे त्यावेळी वाढवता आला पाहिजे, डिमांड आणि सप्लाय. त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे स्टार्टअपने लक्ष द्यायचं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जो विचारला की कुणाला अप्रोच करायचं, स्टार्टअप इंडिया नावाचं जे वेब पोर्टल आहे, DPIIT माझ्या मते ते मॅनेज करतं, त्याच्या पोर्टलवरती तुम्हाला माहिती मिळू शकते. परत त्याच्याशिवाय IIM बँगलोर, बऱ्याचशा ज्या मोठ्या संस्था आहेत यांचं स्वतःचं एक स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर असतं.
तर ह्या इन्क्युबेशन सेंटरचा विद्यार्थी लाभ घेऊ शकतात की जेणेकरून कसं त्याच्यामध्ये अप्रोच करतात. एक मोठा पार्ट म्हणजे तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवता आले पाहिजे. काम करण्यापेक्षा प्रोजेक्ट तुम्हाला ज्याच्याकडून पैसे घ्यायचे त्याच्याकडून अप्रूव्ह करता आलं पाहिजे हे शिकणं जास्त महत्त्वाचं आहे रादर दॅन करण्यापेक्षा. कारण करण्यासाठी खूप तुम्ही लोक एम्प्लॉय करू शकता. तुम्हाला असं बनायचंय की ज्याच्याकडून तुम्ही लोकांना रोजगार द्या. तर रोजगार द्यायचा असेल तर तुमचं व्हिजन जे आहे ते वरच्या लेवलला पाहिजे की जे आता लोकांकडे नाही ते मी कसं तयार करू शकतो. एक सर, हा विषय आता चर्चेत आल्यानंतर चायना रॉ मटेरियल सबसिडी देतं हा एक विषय आपण सांगितला. तर एक प्रयोग काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये एका ग्रुपने केला होता, कदाचित आता शासनाची तशी चालू असतील, की असे 100 प्रोडक्ट बघितले की जे चायनामध्ये कमी कॉस्टला मिळत आहे ते भारतात मॅन्युफॅक्चरिंग करता येईल का, असा तो प्रयोग होता. 100 मधले 10 जण आले, त्यातले 6 जणांनी प्रयत्न केले, 1-2 चालले, असं त्याचं हिस्ट्री आहे त्याची. पण का चायना स्वस्तात देऊ शकतं आणि भारतात ते मॅन्युफॅक्चरिंग होऊ शकत नाही, त्याबद्दल नेमकं तुमचं मत काय? पहिली त्याच्याविषयी काही पॉलिसी आता आहे का? रिसेंटली म्हणजे चायना एक म्हणजे भारत हा नेट एक्सपोर्टर ऑफ आयर्न ओर आहे. मध्यंतरी JSWचे एक मॅनेजिंग डायरेक्टर आहेत सज्जन जिंदाल, त्यांचा TV वरती इंटरव्ह्यू चालू होता CNBC वरती. आणि तो मी बघत होतो. त्यांचं असं म्हणणं आहे की भारतातला जो स्टील प्रोड्युसर आहे किंवा जे मोठे मेटल मॅन्युफॅक्चरर्स आहेत हे सगळे लिस्टेड कंपनीज आहेत. आणि या लिस्टेड कंपनीजला प्रॉफिट बनवल्याशिवाय त्यांना पुढची इन्व्हेस्टमेंट करता येते. कारण स्टील प्लांट टाकणं म्हणजे खूप मोठ्या कॉस्टली अफेअर आहे. आणि या कॉस्टली अफेअरमध्ये जर स्टीलचे प्राइसेस त्यांना मार्केट रेटनुसार मिळाले नाही तर त्याचं प्रॉफिट बनणार नाही. वेळा चायनामध्ये ते सांगत होते, म्हणजे आता हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की चायनामध्ये जे स्टील मॅन्युफॅक्चर त्यांच्या प्रत्येक प्रॉव्हिन्समध्ये गव्हर्नमेंट स्टीलमध्ये इन्व्हेस्ट करते. की ते म्हणतात स्टील प्लांट आम्ही टाकतो, तुम्ही बनवा, त्याचे लॉसेस झाले तर आम्ही घेतो. पण ते सस्टेनेबल आहे का? की जर असे सगळे लॉसेस चायना घेत राहिलं प्रत्येक स्टील मॅन्युफॅक्चरचे टू एन्शुअर दॅट की चीप रॉ मटेरियल मिळून की जेणेकरून प्रॉडक्ट जे आहे ते चीप होईल आणि ते परदेशामध्ये पाठवत आहेत, हे सस्टेनेबल आहे का? कारण चायनाची इकॉनॉमी सध्या ट्रबलमध्ये आहे. आपण बघत असाल की कायम त्यांचे डिस्कशन चालू आहेत की पॅकेज काय देता येईल की जेणेकरून इकॉनॉमी परत वरती आणता येईल. असे जर तुम्ही कर्ज घेत गेले गोष्टींचं तर एक दिवस तो बबल फुटतो. अजून त्या लेवलला पोहोचलाय की नाही हे मोठी इकॉनॉमी सांगू शकतील. पण भारताची जी किंवा जी बाकीच्या जगामध्ये जे चालू आहे ते म्हणजे असं आहे की स्टील प्लांट मेकर हा स्वतःहून जर प्रॉफिट बनवत असेल तर त्याला माहिती की मी किती इन्व्हेस्टमेंट करायची आणि त्याच्यापासून माझं कुठलं स्टील बनू शकतो. आत्ता पण आपल्या इथं भारतामध्ये हाय ग्रेड स्टील जे आहे ते अजून सगळे बनत नाही. पण आता मंत्रालयाने याच्यासाठी एक स्कीम काढली स्पेशालिटी स्टील नावाची की जेणेकरून ते स्टील आपल्या इथं स्वतः बनवता येईल. पण ते स्टील बनवताना ते बनवणार आपण, मग ते हळूहळू त्याचं प्रोडक्शन वाढत जाणार आणि इंडस्ट्रीला हवं एवढं. मग ही मधली गॅप कशी करायची? तर काही दिवस आपल्याला इम्पोर्ट चालू करावं लागेल की जेणेकरून जी गॅप आहे ती इम्पोर्ट भरेल आणि जे बाकीचं जे स्टील आहे ते आपल्या इथले मॅन्युफॅक्चर देते. पण आपलं जेव्हा मॅन्युफॅक्चर स्टार्टिंगला स्टील देतो त्याची कॉस्ट जास्त असणार आहे. मग ती इंडस्ट्री आपलं जे देशाबद्दलचं जे प्रेम आहे ते प्रेम म्हणजे असं असतं की जर कॉस्टली जरी माझी इंडियातली वस्तू असेल तरी ती मी घेईन चीप इम्पोर्टेड गुड घेण्याऐवजी. कारण ती काही वर्षांनी माझ्या इथला मॅन्युफॅक्चरच खायचं, मग तुम्हाला कायमच इम्पोर्ट करावं लागेल. मग अशी जी गॅप असते की जिथं कंझ्युमर म्हणतो की नाही गाडी तर मला महाग मिळालेली चालणार नाही, मला कमीच पैशात पाहिजे. अशा ठिकाणी जे आहे सरकार एंट्री घेतं आणि म्हणते की ही जी व्हायबिलिटी मधली गॅप आहे त्याला म्हणतात व्हायबिलिटी गॅप फंडिंग. ही व्हायबिलिटी मधली जी गॅप आहे ती आम्ही भरतो आणि मग ती सबसिडी पहिल्यांदा एवढी असते, मग हळूहळू हळूहळू कमी होत जाते आणि जेव्हा ते कमी झालेले असते त्यावेळी सबसिडीची गरजच नसते कारण प्रायव्हेट सेक्टर स्वतःहूनच वरती गेलेलं असतं. त्याच्यामुळे स्टीलमध्ये इन्व्हेस्टमेंट ह्यूज आहे आणि जर प्रॉफिट मिळाले नाही स्टील कंपनीला तर ते इन्व्हेस्ट करत नाही, मग ती कॅपॅसिटी आहे तेवढीच राहते. त्याच्यामुळे आपल्याला आत्ता सध्या सरकारमध्ये तोच विचार चालू आहे की हळूहळू आपल्याला कशाची गरज आहे आणि आपण कशावरती फोकस केला पाहिजे. आपण सगळंच एका वेळी करू शकत नाही. आपल्याला ठरवायचं आहे की 80-20 रूल लावायचं. 80% कव्हर व्हायला पाहिजे माझं प्रोडक्शन जे मी आता इम्पोर्ट करतोय एवढ्या 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये, आणि 20% आहे ते नंतर ऑटोमॅटिक होईलच जर तुम्ही 80% केलं तर त्या पद्धतीने आपल्याला वाटचाल ठेवायची की जेणेकरून आपल्याला हा डिसएडव्हान्टेज जो आहे तो एकतर अँटी डम्पिंग ड्युटी लावून वापरायचा की जे चीप स्टील आपल्या इथे येतंय ज्याची क्वालिटी नाही आहे आणि जे आपल्या कंझ्युमरलाच त्रास देणार आहे त्याच्यावरती अँटी डम्पिंग ड्युटी लावतो सरकार की जेणेकरून तुम्ही स्वस्तात विकत असाल तर त्याच्यावरती ॲडिशनल ड्युटी की जेणेकरून लोकल मॅन्युफॅक्चररची कॉस्ट आणि तुमची कॉस्ट सेम येते.
त्याला म्हणतात अँटी डम्पिंग ड्युटी. मग त्याच्यानंतर काउंटर व्हेलिंग ड्युटी, अशा बऱ्याचशा काही काही ड्युटी असतात. जर तुम्ही ट्रेड भागात गेले तर ट्रेड जो प्रकार आहे कस्टम्स, आणि हा एक मोठा विषय आहे त्याच्यामध्ये बरेचसे एक्सपर्ट्स असतात. त्याच्यामुळे माझ्या मते पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या इथं सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट आपल्याला याच्यामध्ये दिसेल असं मला वाटतं. महाराष्ट्रातल्या एकूण नॅचरल रिसोर्सेसचा विचार करता, म्हणजे जसं मायनिंगचा काही भाग आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे, जिथं इतर काही गोष्टी चालू असतात तिथे, तर त्याचा विचार करता येणाऱ्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या काही भाग, जसे विदर्भातले काही जिल्हे असतील, पश्चिम महाराष्ट्रातल्या बॉक्साईटचे मॅन्युफॅक्चर असतील, अशा ठिकाणी तुम्ही काही नवीन स्वप्न बघताय का, की इथं त्या पद्धतीची इंडस्ट्री ग्रो होईल? हे यासाठी विचारते की जेणेकरून आपली जी पिढी आहे, जो इंटरव्ह्यूच्या माध्यमातून बघते, की त्यांना पुढच्या 5, 10, 15 वर्षांमध्ये या इंडस्ट्रीला सपोर्टिव्ह काही स्वप्न बघता येईल. म्हणजे अतिशय उत्तम प्रश्न आहे हा. कारण आपण जेव्हा वेगवेगळे मिनरल्स, याला म्हणतात हे बॉक्साईट किंवा याला मिनरल्स म्हणतात, आणि याच्यामध्ये आजकाल एक नवीन प्रकार निघाला क्रिटिकल मिनरल्स. क्रिटिकल मिनरल्स म्हणजे काय, की जे साधारणपणे बॅटरीमध्ये आपल्याला लिथियम लागतं, क्रिटिकल मिनरल, कोबाल्ट लागतं, क्रिटिकल मिनरल, अजून कुठलं व्हॅनेडियम जे काय लागतं क्रिटिकल मिनरल. असे सरकारने म्हणजे मायनिंग मिनिस्ट्रीने माझ्या माहितीनुसार असे 20 क्रिटिकल मिनरल शोधून काढलेले, आणि या क्रिटिकल मिनरल्सचं मायनिंग जे आहे ते प्रायव्हेट सेक्टरला त्यांनी आता अलॉट करतात, की जेणेकरून प्रायव्हेट सेक्टर स्वतःहून त्याच्यात इन्व्हेस्ट करेल, आणि त्याच्यानंतर ते इन्व्हेस्ट करून त्याचं जे मिनरल्स ते भारत आत्मनिर्भर बनू शकतो. आता हे मिनरल्स बनवणं म्हणजे एवढं सोपं काम नाही की आज तुम्ही खाण चालू केली आणि उद्या तुम्हाला मिनरल मिळालं. ह्याला 9 वर्ष लागतात कमीत कमी काम चालू व्हायला. आपण जे काम आत्ता चालू करणार आहे कमीत कमी 9 वर्ष लागतात लिथियम तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून तुम्हाला ते प्युअर फॉर्ममध्ये यायला. हे झालं बेस्ट केस सिनारिओ. वर्स्ट केस सिनारिओ 15 वर्ष लागतात. म्हणजे आपण जे पूर्वी केलं नाहीये ते जर आपण आत्ता चालू केलं तर आपल्याला तेवढा वेळ लागणार आहे त्या गोष्टी करायला. पण करायला तर पाहिजे. जर केलं नाही तर अजून व्यवस्था 15 वर्षानंतर अजून बिकट होईल. आणि त्याच्यामुळेच हे प्रायव्हेट सेक्टरची जी इन्व्हॉल्वमेंट आहे फार इम्पॉर्टंट, कारण ते स्पीड आणतात गोष्टींमध्ये. सरकारने स्वतःच्या माइंड्स लावून जर काम चालू केलं तर त्याच्याऐवजी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर त्याच्यात इन्व्हेस्टमेंट झाली आणि लोकांना माहिती आहे क्रिटिकल मिनरलची व्हॅल्यू किती आणि पैसा किती आहे, आणि जर ते योग्य पद्धतीने काम झालं तर प्रायव्हेट सेक्टर पण जिंकेल, भारत पण जिंकेल, सरकार पण जिंकेल, कारण त्यांना टॅक्स रेव्हेन्यू तर मिळणारच आहे सरकारला. आणि हे जे मिनरल जेव्हा आपण वापरू त्यावेळी आपली बॅटरी जी आहे ती स्वतः इंडियात बनेल, इंडियामध्ये बनेल, मग अजून स्वस्तात बनेल. ती स्वस्त झालेली बॅटरी सगळ्या गाड्यांमध्ये लागली की प्राइस कमी होईल, प्राइस कमी झाली की कंझ्युमर घेईल. हे असं इकॉनॉमिक्स आहे त्याच्या मागे. स्पेसिफिक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं काय वाटतं का, मुलांना सांगू शकाल का, म्हणजे जिथं आता कोल माइन्स आहेत त्या बाजूला किंवा बॉक्साईट ज्या ठिकाणी आहे त्या, म्हणजे कारण दिल्लीतून तुम्ही ज्या वेळेला बघता त्यावेळेला किमान पुढच्या 25 वर्षाचं 20 वर्षाचं विजन तुमच्यापर्यंत क्लिअर असतं की महाराष्ट्रातल्या या पट्ट्यामध्ये थोडंसं आता इंडस्ट्रियल हा हेवी प्लांट येतोय किंवा या येण्याची शक्यता आहे. असं काही असेल जेणेकरून या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मराठवाडा, विदर्भ किंवा पूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामधली मुलं ज्या वेळेला छोटासा विचार करतील की बाबा मला एखादा सप्लायर बनायचं आहे, एक पूरक व्यवसायाची सुरुवात करायची आहे, तर त्याचं स्वप्न त्याचंही तयार व्हायला मदत होईल असं. अतिशय उत्तम प्रश्न आहे. कारण ॲल्युमिनियम भारतामध्ये भरपूर आहे, बॉक्साईट ज्या आहेत, कारण आजकाल लिथियमवरून हळूहळू लोक ॲल्युमिनियम वेअरवरती यायला लागले. ॲल्युमिनियम बॅटरी आता तयार व्हायला लागली. टेस्लाने रिसेंटली सांगितलं आमची ॲल्युमिनियम बॅटरी ही कमी रेंजमध्ये कमी वेळेत जास्त चालते. जास्त चालते म्हणजे काय की ती रेंज जास्त देते, पण त्याच्यात लिथियम टाकावं लागत नाही. कारण लिथियमचं मायनिंग करणं फार मोठं आहे. जसं मी सांगितलं 9 वर्ष 8 वर्ष कमीत कमी लागतात. बॉक्साईट हे अवेलेबल आहे. कित्येक वर्षापासून भारतामध्ये हिंडाल्को कंपनी किंवा वेगवेगळ्या कंपन्या ॲल्युमिनियम मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला माहिती आहे की ते लगेच मिळतं, त्याची प्रोसेस पण आपल्याला माहिती आहे. तर ॲल्युमिनियम बॅटरी किंवा सोडियम एअर बॅटरी ह्या गेम चेंजर ठरू शकतात. आणि ह्याचं जर मायनिंग झालं आणि ह्या बॅटरी टेक्नॉलॉजीवरती जर काम केलं, कारण नुसतं खनिज मिळून उपयोग नाही, त्या खनिजाचा उपयोग करता आला पाहिजे आपल्याला. आपल्या इथले जी मुलं आहेत, ज्यांना उद्योजकीय स्वभावाची जी मुलं आहेत, त्यांना हे ठरवायचं आहे की मी खनिज मिळून त्याचं करणार काय, ॲप्लिकेशन काय. ॲप्लिकेशन आपल्याला क्लिअर असेल तर आपल्याला मार्केट साईज क्लिअर असतो की किती मोठं मार्केट आहे. आत्ता लिथियम बॅटरी किती वापरली जाते, 10 वर्षात किती वापरली जाईल. तर असा हा जो प्रकार आहे ह्याला भरपूर मोठं यश मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि भारताची जी हिंडाल्को कंपनी ही जगातली नंबर 1 कंपनी आहे ॲल्युमिनियम मॅन्युफॅक्चरिंगसाठी. पण हिंडाल्को कंपनी सगळं भारत कव्हर करू शकते का, नाही. तुम्हाला जेव्हा सगळे लोक जवळ येऊन वेगवेगळे मॅन्युफॅक्चरर्स ते बेसिक लेवलचं रॉ मटेरियल देऊन मग स्पेशालिटी ते बनवतील कदाचित, किंवा ते अजून काहीतरी वेगळं बनवतील,
तर याच्यामध्ये खूप मोठे संधी आहेत अवेलेबल, पण आता सध्या मला ते सांगणं अवघड आहे कारण हा मायनिंग मिनिस्ट्रीचा थोडासा विषय होतो. थोडा एक वेगळा असा प्रश्न आहे. उद्योजकता विकास व्हावा यासाठी अनेक प्रयत्न शासन दरबारी केले जातात. म्हणजे 2015 पासून स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया अशा योजना काढल्या गेल्या. तरी जर रेशो बघितला तर उद्योजक निर्माण होत नाहीये. त्यातली एक वेगळी बाजू महिला उद्योजक कुठे ना कुठे मागे आहेत. म्हणजे आजही ग्रामीण भागात फक्त घरगुती उद्योग, लघु उद्योग इथपर्यंत मर्यादित महिलांचं कार्य आहे. हेवी मध्ये जर आपण बघितलं तर रेशो खूप कमी आहे. तर आपण मिनिस्ट्री स्तरावर या महिलांसाठी किंवा नवीन विद्यार्थिनी जे इंटरव्ह्यू बघतील त्यांनी उद्योजकतेकडे वळावं यासाठी आपल्या स्तरावर काही योजना आहेत आणि येऊ शकतील का, असं त्याबद्दल तुम्ही? माझं मत थोडंसं वेगळं आहे की भारतातला जो स्टार्टअप आहे, युनिकॉर्न्स म्हणतात त्यांना, ते युनिकॉर्न्स आपले वाढतच चाललेले आहेत आणि जगामध्ये आता आपलं स्टार्टअप जे आहेत ते नावाजले. त्याच्यामुळे असं म्हणणं चुकीचं राहील की भारतातले स्टार्टअप्स मागे आहेत. भारतातले स्टार्टअप्स आता जास्त पुढे आहेत. अमेरिकेतल्या कित्येक कंपन्या आजकाल भारतामध्ये येऊन IIT मध्ये इन्व्हेस्ट म्हणतात की आम्ही तुमच्या कंपनीत इन्व्हेस्ट करतो. पैशाची कमतरताच नाहीये, प्लॅटफॉर्मची कमतरता आहे, नॉलेजची कमतरता आहे आणि माहितीची कमतरता आहे. भारतातले ज्यांना माहिती आहे ते युनिकॉर्न बनून गेले. झोमॅटो, ओला, स्विगी हे ऑलरेडी होऊन गेलेले. आपल्या इथं आपल्याला बघावं लागेल की आपण जे काम करतो त्याच्यापासून आपण युनिकॉर्न नाही बनू शकत. हे आपण जोपर्यंत मानसिकता बदलत नाही, आपल्याला काम तर करायचंच आहे, कामाच्या बाबतीत वादच नाही, पण आपल्याला मानसिकता ही ठेवायची आहे की मला सगळं काम स्वतःच करायचंय, हे योग्य नाही. आपल्याला पार्टनरशिप बनवायची. जर तुम्ही बघितले असेल की जर तुम्ही झोमॅटो बघा किंवा ती कुठली कंपनी जी हॉटेल बघते, काय नाव तिचं, ओयोनी काय केले, स्वतः सगळे हॉटेल बनवायला नाही चालू केलं. त्यांनी प्रत्येक हॉटेल बरोबर टाईप केले आणि त्यांना टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म दिले. ठीक आहे, थोडे वाद होतात, ते आपण कायम वाचत असतो की हॉटेल ओनरला पैसे लगेच हवेत, प्लॅटफॉर्म मधून गेलो तर तोपर्यंत तो माणूस मिळत नाही, स्वस्तात द्यावं लागतं. पण आपल्याला बनवायचं हे आहे की सगळ्या लोकांना बरोबर घेऊन त्यांचाच पण जास्त लॉस नाही व्हायला पाहिजे आणि स्टार्टअपला एकदम पहिल्यापासून प्रॉफिट बनवायचं हे एम नसतो. एम काय असतो स्टार्टअपचा की व्हॉल्यूम वाढवायचा. व्हॉल्यूम वाढवल्यानंतर पण तुम्हाला इन्व्हेस्टर रेडी आहेत, कारण काही दिवसांनी तुमचा व्हॉल्यूम एवढा येतो की कुणी तुमच्याशी कंपॅरिझन करू शकत नाही. इन्स्टामार्ट किंवा हे वेगवेगळे जे धंदे जे चालू आहेत, आपल्या ज्या महिला आहेत आणि महिलांच्या बाबतीत तुम्ही म्हटलं की महिलांची कमतरता आहे, पण महिला ज्या बिझनेस बनवतात त्या सगळ्यात सक्सेसफुल आहेत. महिला कारण जो बिझनेस बनवतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर पैसे द्यायला नाही म्हणतच नाही, कारण त्यांना माहिती महिलेने पैसे घेतलं ते मिळणारच आहे, डबल मिळतं. पुरुषांची जी रिस्क प्रोफाईल आहे ती एवढी जास्त आहे की पुरुषांनी पैसे घेतले तर परत मिळतील की नाही याची गॅरंटी नाही. पण महिलांना पैसे द्यायला फाल्गुनी नायर, जर तुम्ही पाहिलं असेल, फाल्गुनी नायरनी जो बिझनेस बनवलेला आहे की सगळ्यात सस्टेनेबल जे फॅशन नायका ब्रँड आहे, तो नायका ब्रँड त्यांनी बनवलेला आहे आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की लेडीजनी बनवलेला जो ब्रँड आहे तो सस्टेनेबल असणार आहे. ते फक्त आजच्यासाठी नाही, उद्यासाठी नाही, ते 10 वर्षासाठी, 15-20 वर्षासाठी काम आहे. त्याच्यामुळे लेडीजला जर आपण इन्व्हॉल्व करायला चालू केलं तर हे खूप मोठं काम आहे. आणि माझ्या मते आपल्याला हे जे इन्क्युबेशन सेंटर्स आहेत जे आता IITs मध्ये चालू, कारण IIT मध्ये आपल्याला हे इन्व्हेस्टर काय असतात, कारण त्यांना माहिती तर बेस्ट ऑफ द बेस्ट टॅलेंट, पण सगळा टॅलेंट तिथला फुल्ली युटिलाइज अवेलेबलच नाही, त्यांच्याकडे वेळच नाही. पण असं प्रत्येक राज्यस्तरावरती, जिल्हा स्तरावरती किंवा अजून तालुका स्तरावरती जर अशी इन्क्युबेशन सेंटर झाले तर ह्याच्यातले जे स्टार्स आहेत, सूर्य तो बाहेर येणार, त्याला कोणी लपू शकत नाही. तसंच जर सूर्य आपल्या ह्याच्यातला गावातला असेल, असे मध्यंतरीच ते युट्यूबवरती कुठले कुठले बनवतात ना, ते अवजारं बनवतात की ज्याच्याकडून शेती फास्ट करता येईल. तर ह्यांना आजकाल बरेचसे फंडिंग शार्क टँक मध्ये पण मिळत आहे. आपल्याला प्लॅटफॉर्म तयार करायचे की पैसे देणारे आणि पैसे घेणारे एका ठिकाणी भेटले पाहिजे. पैसे देणाऱ्यांना हवंय की माझा प्रोजेक्ट किती मोठा होऊ शकेल, माझे पैसे कसे पटपट डबल होऊ शकतील, किंवा आत्ता नाही बनवू शकत तर 7 वर्षानंतर बिलियनियर तरी झालं पाहिजे. तर त्या पद्धतीने आपण जर काम वाटचाल केली तर माझ्या मते हा प्लॅटफॉर्म खूप चांगला यशस्वी होतोच आहे आणि अजून यशस्वी होईल. भारताचं नाव तर खूप मोठं होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एक वर्ग, इंडस्ट्रीच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेली संधी, तुमचे काही मित्र असतील की जे कदाचित त्यावेळेला UPSC म्हणून प्रयत्न करत असतील, झालेही सक्सेसफुल असतील आणि तुम्ही इंडस्ट्रीच्या माध्यमातून इतर आहात, तर या कम्पॅरिझन मध्ये तुम्ही काय बघता तुम्ही स्वतःला, आणि मुलांनी नेमकं इंडस्ट्रीमधून अशा पद्धतीचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचं काम करता येतं असं काही सांगा? आजकाल म्हणजे मिनिस्ट्रीमध्ये तुम्ही पाहिलं खूप सारे कन्सल्टंट्स
किंवा खूप सारे, कारण आता जे सरकार आहे त्याच्याकडे काम भरपूर आहे, कामाची कमतरताच नाही आहे. आणि संख्याबळ जे आहे ते आपल्याला हवे, कारण वर्किंग हँड्स आहेत. इंडस्ट्री त्यांचं काम करते, सरकार त्याचं काम करते. या दोघांमधला जो दुवा आहे, हा दुवा बनवण्याचं काम म्हणजे आपले जे यंग प्रोफेशनल्स आहेत. आजकाल तुम्ही भारत सरकारमध्ये कित्येक यंग प्रोफेशनल आहेत, प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये बघितले ते यंग प्रोफेशनल्सची कमतरताच नाही. त्या यंग प्रोफेशनल्स काय करतात की अलिबाबाचा जो फाउंडर होता त्याचं एक म्हणणं आहे, ते मी तुम्हाला इथे सांगेन की 20 ते 30 वर्षाच्या वयापर्यंत असाल तुम्ही तर तुम्ही एका छोट्या कंपनीमध्ये जॉईन करा, शिकून घ्या, जेवढं शिकता येईल तेवढं शिकून घ्या. 20 ते 30 वर्षाचे असाल तर तुम्ही थोडक्यात तो जो एक्सपिरियन्स घेतलाय ते घेऊन मोठ्या कंपनीमध्ये जा, की जेणेकरून तुम्हाला माहिती की काम कसं चालतं. कारण मोठ्या कंपनीमध्ये एक साचा असतो, तुम्ही या साच्यातच काम करायचं, ह्या पलीकडच्या साच्यामधलं काम दुसरं करतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर ते नॉलेज असेल की कसं करायचंय तर तुम्ही ते चांगल्या पद्धत 30 ते 40 पर्यंत तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये वरच्या लेवलला जा, की जेणेकरून तुमचं जे नॉलेज आहे ते तुम्ही युटिलाइज करू शकता. आणि 50 वर्षाच्या वरती तुम्ही यंग पोरांना शिकवा. यंग मुलं तुमच्यापेक्षा जास्त चांगलं काम करू शकतात जर त्यांना संधी मिळाली आणि गायडन्स मिळाला. तर ह्याचं आपल्या ह्या मेन जे काम आहे की आपले जे मुलं आहेत की त्यांना ही संधी कशी उपलब्ध करून द्यायची. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हटले की आपली जी कमतरता आहे ती यंग प्रोफेशनल भरून काढतात. परत त्याच्याशिवाय वेगवेगळ्या लॅटरल एंट्रीच्या रिक्रुटमेंट निघत आहेत, त्याच्याशिवाय वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या अंडरच्या PSUs आहेत त्या अजून ॲडव्हर्टाइजमेंट करतायत. तर प्रत्येक गोष्ट ही आपल्याला फक्त प्रशासनामध्ये येऊनच करू शकते, मी भारत देशाचं काम करू शकतो हे एक थोडंसं मिथ आहे की तुम्ही तुमचं काम केलं तरी भारत देश पुढे जाणारच. फक्त तुम्हाला जो वेळ लागणार आहे ते फक्त तुम्ही तुमचं काम करू शकता. प्रशासनामध्ये आल्यानंतर तुम्ही एक काम केलं, तुम्हाला हजारोची जी स्केल फॅक्टर आहे तो खूप मोठा आहे. तो स्केल फॅक्टरमुळे तुम्ही काय होतं, तुम्ही थोडं जरी काम केलं तर ते भारतभर स्केल होतं. त्याच्यामुळे प्रशासनामध्ये यायचा तुम्हाला चान्स मिळाला नक्कीच घ्या. तुम्हाला आवड असेल, तुमची बॅकग्राऊंड असेल की तुम्हाला माहिती प्रशासनामध्ये कसं काम करतं. तसं माझी बॅकग्राऊंड नव्हती, पण मी इंडस्ट्रीमधून आलो आणि मला असं वाटलं की आता जो एक्सपिरियन्स आहे तो आता जास्तीत जास्त लोकांना वापरता आला पाहिजे की जेणेकरून इंडस्ट्री अजून पुढे जाईल. तर हा जो माझा विचार होता तो मला ह्या संधीमुळे मला मिळाला. तसंच तुमच्या वेळी अजून कुठल्या वेगळ्या संधी येऊ शकतील. जोपर्यंत तुम्ही इंडस्ट्रीमध्ये याल तोपर्यंत कदाचित भारत सरकारची अजून काहीतरी वेगळी पॉलिसी असू शकेल. तर हे ह्या पद्धतीने माझ्या मते तुम्हाला नेहमी दुसरा एक बॅकअप पर्याय ठेवता आला पाहिजे की जर मेन काम नाही झालं तर माझा व्हॉट इज माय प्लॅन बी. जर तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये गेले तरी तुम्हाला माहिती दिस कंपनी इज माय प्लॅन बी, बट व्हॉट इज माय प्लॅन बी. कारण तिथं पण प्रत्येक दिवस हा सेम असेल असं सांगता येत नाही. प्रत्येक बॉल हा तुम्हाला गुड लेन्थवरती मिळेल आणि मी 6 मारेन असं सांगता येत नाही. तरी तुम्हाला बाउन्सर मिळेल, तरी तुम्हाला हाताला लागेल, तरी तुम्हाला एवढा फुटपाथ मिळेल की तुम्ही 6 मारा. तर तुमची ॲबिलिटी आणि तुमची जे काम आहे हे कायम सेम लेवलला असेल असं नाही. कधी तुम्हाला स्वतःला अपस्केल करावं लागेल, कधी तुम्हाला डाऊनस्केल करावं लागेल. अबिलिटी आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना एक समारोपाचा शेवटचा प्रश्न सर असेल की भारतातल्या तरुणांची एकूणच रिटायरमेंटच्या एजबद्दलची संकल्पना जी आहे त्या तर पाश्चात्य देशांमध्ये बदलत आहे. मुलांचं असं आहे की 40 वर्षानंतर मला फार काही काम करायचं नाही, त्याच्या अगोदर मला सेटल व्हायचं, ब्रेड बटरसाठी काम नाही करायचं, मी वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी लाईफ एन्जॉय करायचं अशी कन्सेप्ट आहे. तशी भारतामध्ये रुजताना तुम्हाला दिसते का आणि काय नेमकं लाईफस्टाईलमध्ये बदल व्हायला पाहिजे का होत आहेत असं दिसतं? नाही, जेन झेडमध्ये ही संकल्पना खूप चांगल्या प्रकारे रुजत आहे. संकल्पना रुजली आहे हे खूप चांगलं आहे, कारण आता सगळं लक्ष हे पूर्वी काय होतं, जॉब लागायचं आणि त्याला शेवटपर्यंत 60 वर्षापर्यंत तिथे चिकटून राहायचं हे काम आहे. आता काय व्हायला लागलंय, आवडीचं काम मिळणं जास्त महत्त्वाचं. जे काम की ज्याच्यामध्ये तुम्ही रात्रंदिवस काम केलं तरी तुम्हाला थकवा नाही जाणवत. थकवा नाही जाणवला की तुम्ही काम करताय असं तुम्हाला वाटतच नाही. क्रिकेट खेळणाऱ्याला जर क्रिकेट खेळणं आवडत असेल तर तो 24 तास क्रिकेट खेळतो, तो रात्रंदिवस विचार पण त्याचाच करत असतो. तसंच जर एखादा इंजिनियर शोधला तर त्याला जर तुम्ही ते त्याच्या आवडीचं काम दिलं तर तो रात्रभर करेल, त्याला काही जाणवतच नाही, थकवाच जाणवत नाही. थकवा तुम्हाला कधी जाणवतो की ज्यावेळी तुम्हाला काम तुमच्या आवडीचं नाही मिळते, तुमच्या माहितीनुसार तुम्हाला जे करायचं ते न मिळतं तुम्हाला काहीतरी वेगळंच करावं लागतं. त्याच्यामुळे ही जी संकल्पना ही खूप चांगली आहे, पण या संकल्पनेचे काही दुष्परिणाम पण आहेत. कारण कधी कधी वर्क प्रेशर नावाचा 18 तास काम करणं, 4 तास झोपणं, याच्यामुळे तुमची बॉडी तयार होत नाही. CEO लेवलला 40व्या वर्षी तुम्ही हे करणं साहजिक आहे, कारण त्यावेळी तुमची झोप कमी झालेली असते.
यंग एजमध्ये जर तुम्ही 4 तास झोपायला लागले, 4.5 तास झोपायला लागले तर तुमची बॉडी रिकवर होत नाही. अर्ली एजिंगचे इफेक्ट आजकाल फार दिसतात. त्याच्यामुळे आजकाल तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल की आजकाल खूप एक्सरसाइज करणं, पण एक्सरसाइज केल्यानंतर बॉडीला रिकव्हरीसाठी टाइम दिला पाहिजे. झोप ही फार महत्वाची. जर तुमची झोप झाली, ॲमेझॉनचे जे फाउंडर आहेत जेफ बेझोस, ते म्हणतात मी कमीत कमी 8 तास तर झोप घेतोच. जर तेवढी झोप मी घेतली नाही तर मला फ्रेश वाटत नाही, माझ्या कामात एफिशियन्सी येते. आणि जेफ बेझोस इज द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड, ज्यांनी स्वतः धंदा चालू करून ॲमेझॉन ज्या लेवलपर्यंत नेले, तो लेवलचा माणूस आपल्याला सांगतो. आणि आपल्याला हे ठरवायचंय की आपल्याला काय आवडतंय आणि त्या पद्धतीने आपण पुढे न्यायचं. ही संकल्पना खूप चांगली आहे की युनिकॉर्न्स येणं किंवा आपल्या इथं अर्ली रिटायरमेंट म्हणजे काय, पैसे कमवायचे आणि नंतर निवांत राहील. पण निवांत राहण्यासाठी तुझी हेल्थ तर तेवढी त्या लेवलला पाहिजे, स्ट्रॉंग हेल्थ पाहिजे. म्हणजे तुम्ही फिट असाल, फिजिकली फिट असाल आणि तुमच्याकडे पैसे असेल तर प्रॉब्लेम नाही. पण असं फार रेअरली दिसतं की फिजिकली फिट आहे आणि पैसे. लाईफस्टाईल मध्ये हा मोठा चेंज मोठा चेंज आहे. पण आजकालची जी जनरेशन आहे ती फिजिकल फिटनेसवरती पण खूप त्यांचं लक्ष आहे असं मला दिसतं. काही लोकांचं खूप लक्ष आणि काही लोकांचं अजिबात नाही. धन्यवाद सर. आपण दिलेल्या या वेळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना नवीन स्वरूपाची चांगली माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे. म्हणजे इंडस्ट्रीतून मिनिस्ट्रीत आलेला एक व्यक्ती आणि त्याच्या प्रशासकीय अनुभवाने आता विद्यार्थ्यांना औद्योगिकरणातील कोणती दालनं आहेत त्या पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं. भारताची सद्यस्थिती आणि भविष्य या स्वरूपात आपण त्याच्यावर प्रकाश टाकलात. निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना या माहितीचा सदुपयोग ते करतील. अगदी वर्क लाईफ बॅलन्सपर्यंत आपण त्यांना नेऊन ठेवलात की झोपेचं महत्त्व आणि कार्यात झोकून देणं या स्वरूपाचं संपूर्ण माहिती या सर्व विद्यार्थ्यांना आपण दिल्लीत येऊन आम्ही आलेलो आहोत. आणि त्या काळातही रविवारचा दिवस असून तो वेळ तुम्ही आम्हाला दिला. खऱ्या अर्थानं करिअर कट्टा परिवाराच्या वतीनं मी आपल्या हार्दिक आभार व्यक्त करते आणि ही मुलाखत इथं संपली असं जाहीर करते. सर धन्यवाद. आभारी.